श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मार्गशीर्ष अमावस्या. तर मार्गशीर्ष अमावस्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे. म्हणजे माहिती म्हणण्यापेक्षा म्हणजे त्याचे अमावस्याची खूप वाट बघत असतात. म्हणजे 15 दिवसांनी अमावस्या येते आणि 15 दिवसांनी लगेच पौर्णिमा येते. मग अमावस्या झाली की पौर्णिमेची वाट बघतात, पौर्णिमा झाली की अमावस्याची वाट. तर लक्ष्मीला असा प्रिय हा दिवस असा अमावस्याचा असतो. तर लक्ष्मीला झालं, पितरांना झालं, पूर्वजांचा आशीर्वाद घेण्यासाठी सुद्धा, मिळवण्यासाठी सुद्धा हा दिवस खूप हे आहे. तसेच विष्णूंची पूजा, शिवपूजा, प्रदोषच म्हणते, दान, तप, दर्पण, जप, तीर्थस्नान केल्याने खरंच आपल्याला ह्या अमावस्या दिवशी केल्याने खरंच आपल्याला खूप खूप फायदे असतात. तर अशा म्हणून अमावस्या दिवशी खूप अमावस्याचीही लोक वाट बघतात. आणि खरंच ज्यांना कोणाला अमावस्याचं महत्त्व आहे, कोणाला म्हणजे अमावस्याचं हे आहे, ते खूप लोक अमावस्याची वाट बघतात. तर अमावस्या म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील ही अमावस्या आलेली आहे. अगदी ब्रह्मा विष्णू महेशा त्यातले शिवांनाही अमावस्या प्रिय आहे, विष्णूंनाही प्रिय आहे आणि माता लक्ष्मीलाही प्रिय आहे. त्यामुळे त्यात काही अडचणच नाही. तर अमावस्या असा दिवस कोण म्हणतं खराब, पण अमावस्याही खराब नसते, पौर्णिमाही खराब नसते. फक्त त्यातला थोडासा राहू काळ जो असतो तो थोडासा खराब असतो. तर अशा टायमिंगला ह्या अमावस्येला तर पितरांचा आशीर्वाद घेण्यासाठी काय करावं, तसेच आपल्याला माता लक्ष्मी प्रसन्न राहण्यासाठी काय करावं, तर मी तुम्हाला थोडंसं सांगणार आहे. तर या दिवशी कर्जमुक्ती व पापक्षालन होण्यासाठी व सुख समृद्धी येण्यासाठी ही अमावस्या नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आहे. तर मार्गशीर्ष महिन्यातील ही अमावस्या अतिशय प्रभावशाली आणि अत्यंत प्रभावशाली आहे. तर ह्या दिवशी तुम्ही ह्याचं महत्त्व काय, तर पितृपूजन करायचं आहे. तर हा दिवस पितृपूर्वजांना समर्पित असून पितृदोष निवारण होते आणि त्यांचं म्हणजे पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळवण्यासाठी या दिवशी तुम्ही तर्पण पिंडदान केलंच पाहिजे. तर पितृ प्रसन्न होणार आहेत. तर तुम्ही त्या दिवशी दही भात, पितरांसाठी आळणी दही भात करायचा आहे आणि वरती छतावरती ठेवायचा आहे. कावळ्यांना खाऊ घालायचा आहे. तर कुत्र्यालाही खाऊ घालायचा आहे. तुम्ही कुत्र्याला अगदी दही भात नाही घालायचा, पण काळ्या कुत्र्याला तुम्ही रोटी घालू शकता खाऊ तूप लावून. तर भगवान विष्णूंचे या दिवशी मार्गशीर्ष महिना असल्यामुळे अतिशय माता लक्ष्मीचे गुरुवार असतात आणि मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे त्या जास्त प्रमाणात माता लक्ष्मीचं तत्व असतं. त्यामुळे तुम्ही विष्णू भगवानांची पूजा मार्गशीर्ष महिन्यात विष्णूंना प्रिय असल्याने या अमावस्येला त्यांची पूजा अवश्य केली जाते. या दिवशी भगवान विष्णूंची पूजेलाही महत्त्व आहे. म्हणून विष्णूंची पूजा, लक्ष्मी मातेबरोबर विष्णूंचीही पूजा पंचोपचार पद्धतीने पूजा करायची आहे आणि विष्णूंना स्मरण जाऊन विष्णूंना आपण चांगले आशीर्वाद मागायचे आहेत. आणि रखडलेली कामं या पूजेमुळे ही आपली होऊ शकतात. आर्थिक अडचणी दूर होतात आणि त्या दिवशी विष्णू आणि माता लक्ष्मींची पूजा केल्याने सर्व कामे मार्गी लागतात. तर आपलं आत्मशुद्धीकरण हे खूप महत्त्वाचं असतं. आत्मशुद्धीकरण नाम जाप ह्या दिवशी केल्याने, तीर्थस्नान केल्यामध्ये, नदीमध्ये स्नान केल्याने आपल्याला त्या पूजेचं फळ जास्त प्रमाणात लाभतं. म्हणून या दिवशी नदीवरती स्नान करावं, जप तप नदीवरती करत बसावं किंवा तीर्थस्नानी जाऊन स्नान करावं. गोदा मातेच्या, गंगे मातेच्या तीर्थस्नानी करावं आणि अशा प्रकारे स्नान करावं. तर आपल्याला त्याचं जास्त प्रमाणात तत्व लाभतं. तर कर्जमुक्तीसाठी ही अमावस्या खरंच खूप महत्त्वाची आहे. पापक्षालन आणि कर्जमुक्ती होते. तर तीर्थस्नान, दान, जप आणि या व्रतामुळे कर्ज व पापक्षालन होते आणि मुक्ती मिळते पापांपासून. म्हणून या दिवशी तुम्ही करायचं आहे. अमावस्या दिवशी मार्गशीर्ष अमावस्येच्या तसेच नकारात्मक ऊर्जाचं निवारण होणार आहे. त्यामुळे या दिवशी दान केल्याने
विशेष असे उपाय केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि वातावरण शुद्ध होतं. या दिवशी तुम्ही दानही करायचं आहे. तसेच पितरांसाठी काय करायचं आहे तुम्हाला, तर पितरांसाठी घराच्या दक्षिण दिशेला दिवा लावायचा आहे. तुम्ही लिहून घ्या, दक्षिण दिशेला दिवा लावायचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे दान, जप आणि तर्पण करायचं आहे. थोडासा आपल्या पितरांचा ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः असा जप तुम्ही 108 वेळा करायचा आहे. दर्पण करायचं आहे, तर्पण करायचं आहे. तर भगवान शिव आणि विष्णूंची पूजा त्या दिवशी तुम्हाला करायची आहे, अमावस्या दिवशी पंचोपचार पद्धतीने. तसेच सोमवती अमावस्या असेल तर नाही आहे, सोमवती अमावस्या कदाचित नाही आहे. तर म्हणजे सोमवती अमावस्याला आल्यानंतर तर सोमवती आपण साजरी करतो. तर ह्यावेळेस शिवांची पूजा तरी करायची आहे तुम्हाला. आणि काय म्हणजे त्या दिवशी तुम्हाला काय करायचं नाही, तर त्या दिवशी तुम्हाला घरात भांडण अजिबातच करायचं नाही. कोणी नाही कोणी भांडण उकरून काढत असतं, तर कोणी नाही कोणी तुम्ही म्हणजे काही नाही कोणत्याही कारणावरून भांडणाचा वाद चालू होतो, पण तो करायचा नाही त्या दिवशी. तर अशा प्रकारे या दिवशी तुम्हाला अशा प्रकारे साजरी करायची आहे आणि अमावस्येचं महत्त्व आहे. तसेच त्याबरोबरच तुम्हाला हळदीचं लेपन करून उंबरठा पूजन करायचं आहे. तर तुम्हाला मी एक उंबरठा पूजनचं मी जर वेळेस करते, पण व्हिडिओ काही काढणं शक्य होत नाही आहे, पण तुम्हाला मी तोही शेअर करेन. तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता. मग थोडक्यात काय सांगायचं की अमावस्या ही मार्गशीर्ष असल्यामुळे खूप महत्त्वाची आहे. ही दैवी आणि पितृ कार्यासाठी अत्यंत पवित्र मानली जाते, म्हणून ही अमावस्या खास आहे. तर सोमवारी आली तर हिला सोमवती अमावस्या म्हणतात. तर तुम्हाला मी कधी लागणार आहे अमावस्या, तर 19 डिसेंबरला. हां, तर 19 नाही आहे, 19 डिसेंबरला तुम्हाला सांगते. 19 डिसेंबरला लागत आहे प्रारंभ. पहाटे 5 वाजता लागते आणि पहाटे 5 वाजता लागते आणि समाप्ती आहे संध्याकाळी 20 तारखेला संध्याकाळी 7:13 तर अशी समाप्ती आहे. आणि खरंच ही खूप महत्त्वाची अमावस्या आहे. दीप आणि तर्पणसाठी अमावस्या महत्त्वाचीच आहे. तर तुम्ही ह्या अमावस्याला खास असे उपाय करा. मी सांगितलेले उपाय तर नक्कीच करा, त्यामुळे आपल्या आयुष्यात तर बदल घडतातच. पण तर तुम्ही अमावस्या अशा प्रकारे तुम्ही हे करा आणि त्या दिवशी पितरांचे आशीर्वाद घ्यायला नक्कीच विसरू नका. तर श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.